श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. देवळात गाभाऱ्याबाहेर कासव का असतो तर जाणून घ्या यामागील 3 मुख्य आध्यात्मिक कारणे. तर मंडळी, विशेषतः अधिक मासात मंदिरात जाण्याचा अनेकांचा नेम असतो. अनेक जण अधिक मासामध्ये देवळात मंदिरामध्ये जातात. तिथे देवाआधी दर्शन होते कासवाचे. पण का ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, आपण पाहूया. हिंदू खाद्यसंस्कृती आणि अध्यात्मक ज्याप्रमाणे प्रत्येक परंपरेला एक सखोल अर्थ असतो, अगदी त्याचप्रमाणे मंदिराच्या रचनेतही आपल्या पूर्वजांनी प्रचंड मोठे मानसशास्त्र आणि विज्ञान दडवून ठेवले आहे. अनेकदा मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला पाय जमिनीवरील संगमरवरी किंवा दगडाच्या कासवावर पडतो. आपला पाय चुकून दगडाच्या कासवावरती पडतो. बऱ्याचदा ते भुईसपाट असल्याने आपले लक्ष जात नाही. तरीही मंडळी, आपण त्यांना पाया पडतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आपल्या घराच्या हुंबरट्याला आणि कासवाला वाकून नमस्कार आपण करतोच. करण्याचा संस्कार आपण पिढ्यानपिढ्या पाळत आलो आहोत. तर मंडळी, पण कधी विचार केलाय का की प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर अगदी देवाच्या समोरच कासव असण्याचे प्रयोजन काय? यामागचे काय आहे महत्त्व? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून माणसाचे जीवन बदलून टाकणारे अद्भुत आध्यात्मिक रहस्य आहे आणि वास्तुनियम दडलेले आहेत. चला तर मग या व्हिडिओद्वारे आपल्याला कासवाचे गुण आणि त्याचे महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. अधिक मासात देवदर्शनाला जाताना तुम्ही ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कासव हे केवळ एक प्रतीक नाही, तर तो भक्तांसाठी एक मुख मार्गदर्शक आहे. मंदिरात जाताना कासव आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. तर मंडळी, असे मानले जाते की कासवाची आई आपल्या पिलांना दूध पाजत नाही किंवा जवळ घेतही नाही. ती केवळ आपल्या पिलांकडे अत्यंत वात्सल्यपूर्ण दृष्टीने म्हणजेच प्रेमाने पाहते आणि त्या केवळ पाहण्यानेच पिलांचे पोषण होते. देवळातील कासव हेच सूचित करते की हे ईश्वरा, जशी कासवाची आई पिलांचे संगोपन करते, तसेच तूही माझ्यावर तुझी कृपावंताची वात्सल्य दृष्टी कायम ठेव, प्रेमाची कायम दृष्टी कायम ठेव. तर मंडळी, कासवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा कुठलेही संकट येते तेव्हा ते आपले 4ही पाय आणि तोंड पाठीच्या कडक कवचाखाली आत खेचून घेते. यातून भक्ताला असा संदेश मिळतो की देवाच्या गाभाऱ्यात जाताना बाह्य जगातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे विकार बाहेरच सोडून आपल्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख करून देवाच्या चरणी जावे. तर मंडळी, कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे. कासव हा असा प्राणी आहे जो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही सहज जगू शकतो. भक्तांनीही आपल्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही परिस्थितीमध्ये स्थिर आणि आनंदी राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ही मानसिक तयारी असेल तरच माणसाला दीर्घायुष्य लाभून मनातील परमेश्वराचे सानिध्य कायम टिकून राहते. तर मंडळी, मंदिरातील कासवाकडे बारकाईने पाहिल्यास आपल्याला अशा गोष्टी शिकायला मिळतात की शरणागत भाव
अशा गोष्टी पाहायला मिळतात की बहुतांश मंदिरात कासवाची मान खाली वाकलेली असते. याचा अर्थ असा की देवासमोर जाताना आपला अहंकार गळून पडला पाहिजे आणि संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असावे. तर मंडळी, काही मंदिरांमध्ये कासवांची मान वर उचललेली असते. ही कुंडलिनी होण्याची आणि देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याच्या तीव्र इच्छेचे प्रतीक आहे. तर मंडळी, कासव मंदिरात कायमस्वरूपी ठाम मांडून बसलेले असते, कारण त्याला केवळ ईश्वराचे सान्निध्य हवे असते. कासवाला नमस्कार करून गाभाऱ्यात जाण्याचा भावार्थच हा आहे की जोपर्यंत आपण कासवाचे हे गुण स्वतःमध्ये रुजवत नाही, तोपर्यंत आपल्याला देवाचे खरे दर्शन घडत नाही. तर मंडळी, कर्म म्हणजे कासव हा भगवान विष्णूंचा दशावतारापैकी एक मुख्य अवतार मानला जातो. त्यामुळे घरात कासव ठेवल्याने विष्णूसोबत माता महालक्ष्मीचा वासही तिथे कायम राहतो. तर मंडळी, नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि नवीन संधी आकर्षित करण्यासाठी घरामध्ये धातूचे किंवा पितळेचे कासव आणावे. त्याला पाणी भरलेल्या एका छोट्या भांड्यात ठेवून घराच्या उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे. हे पाणी रोज सकाळी पूर्ण घरात शिंपडावे. कासव ठेवलेले जे पाणी आहे ते आपण पूर्ण घरामध्ये शिंपडावे. त्यातले पाणी रोज बदलत राहावे. यामुळे सकारात्मकता वाढते. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार घरात कासव असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यामुळे घरातील आजारपण दूर राहते आणि शत्रूंचा त्रास कमी होतो. आपण आपल्या स्वतःच्या आपल्या घरातील देवाऱ्यातही आपण कासव आणतो. कासव छोटासा का होईना कासव, त्याच्यात खाली प्लेट, दोन्ही पण आपल्याला विकत मिळतं. ते आपण आणून आपल्या देवाऱ्या घरात कासव पूजला तर आपल्या घरातील सकारात्मकता वाढते. नकारात्मकता निघून जाऊन आपल्या घरातील संकटे निघून जातात. आपल्या घरावरती कोणत्याच नकारात्मक ऊर्जेची, कोणत्याच वाईट शक्तीची नजर राहत नाही. तर मंडळी, अतिशय दीर्घायुषी प्राणी आहे. कासवाचे आयुष्य साधारण 120 वर्षे किंवा त्याहून अधिक असते. घरात त्याची योग्य प्रकारे स्थापना केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. तर मंडळी, कासवाचे असे महत्त्व आहे जे देवळात, मोठ्या मंदिरातही पहिला कासव आपल्याला दिसतो. जिथं आपण मंदिरात गेल्यावर आधी देवाचं दर्शन घेण्याआधी आपण कासवाचं दर्शन घेतो. तसंच आपल्या मंदिरातही एवढ्या मोठ्या मंदिरात कासव असतात. तर आपल्या घरामध्ये का नाही? तर तुम्ही आवर्जून कासव आणा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवाऱ्या घरात तुम्ही जर कासव आणलेला नसेल तर तुम्ही कासव आणा आणि पूजा. याचे खूप महत्त्व आहे. याचा खूप फायदा तुम्हाला ह्यातून काही गोष्टीतून तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.